तिकडे तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीतील प्रचारही अंतिम टप्प्यात पोहोचलाय। तासगाव नगर परिषदेतील माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या विजया बाबासो पाटील यांनी शेतामध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। मधील एका शेतामध्ये आलो आहोत, ज्या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजया बाबासो पाटील आणि सर्व नगरसेवक हे अगदी ज्या महिला या ठिकाणी शेतामध्ये काम करतायत द्राक्ष बागेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। कसा प्रतिसाद आहे? एकूण अगदी वाड्या वस्ती शेतावर तुम्ही पोहोचताय। आज आम्ही इकडे कचरे वस्तीवर प्रचार करण्यासाठी आलो आहोत आणि इथे आम्ही इथं ज्या बागेत काम चालू आहे त्यांचं थिनिंगचं काम चालू आहे। आम्ही त्यांच्याशी भेटण्यासाठी आता आम्ही इथं वाड्या वस्त्यावरती सगळ्या ज्या शेतकरी असेल तिथं आम्ही सगळीकडे वाड्या वस्ती असतील रानात काम करत सगळ्यांना भेट देत आहोत। कसा प्रतिसाद मिळतोय? तुमचे जे नेते आहेत स्वाभिमानी विकास आघाडीचे माजी खासदार राहिलेले आहेत, एकूण आतापर्यंत प्रचारामध्ये कुठल्या गोष्टी समोर आल्या? आम्ही आता फिरत असताना असं जाणवलं की आपल्या तासगावमध्ये आपले माजी खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या 10 वर्षात तर विकास खूपच केला, परंतु आता आणि जी काही कामं राहिली असतील ती आम्ही आता फिरत असताना असं जाणवलं की किरकोळ म्हणजे लोकांच्या मूलभूत गरजा रस्ता, लाईट, पाणी या गरजा ज्या आहेत त्या लोकांच्या थोड्याफार कुठं कमी प्रमाणात राहिल्या असतील त्या आता आम्ही काकांच्या माध्यमातून त्या पूर्ण करणारच आहोत। आधीही पूर्ण केल्यात आता आणि त्या ज्या काय राहिल्या असतील त्या पूर्ण करू आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।